श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात सुपारीचा वापर करतात. सुपारी पूजेच्या प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. सुपारी श्री गणेशाचे रूप मानले जाते. तसेच सुपारी गणपती बाप्पांना प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मी आणि श्री विष्णूच्या पूजेत सुपारीचा वापर करतात. सुपारीच्या वापराने घरात सुख समृद्धी येते. आज आपण बघणार आहोत सुपारीचे काही चमत्कारिक उपाय. आपल्या व्यवसायात सुपारीचे काही उपाय केले तर व्यवसायात वाढ होते. सुपारीत देवी देवतांचा वास असतो. एखाद्या देवाच्या ठिकाणी सुपारीला महत्त्व दिले जाते. पूजेत वापरली जाणारी सुपारी ही लहान असते व वरच्या बाजूने टोकदार असते आणि खाली सपाट असते. यामुळे पूजेत सहज ठेवता येते. आज आपण सुपारीचे काही उपाय बघूया. तुम्ही घराबाहेर कामासाठी जात असाल आणि कामामध्ये तुम्हाला यश हवे असेल तर एक सुपारी लाल कापडात एक सुपारी आणि एक लवंग बांधा. गणपती बाप्पासमोर ठेवून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. तुम्ही ही सुपारी सोबत ठेवा. यामुळे तुम्हाला कामामध्ये हमखास यश मिळेल. तसेच तुम्हाला व्यवसायात यश पाहिजे असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि झाडाला 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पान घेऊन त्यात ती सुपारी व नाणे बांधून व्यवसायाच्या ठिकाणी संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. यामुळे तुम्हाला करिअरमध्ये तसेच व्यवसायात निश्चितच फरक जाणवेल. तुमचं कोणतंही एखादं अडकलेलं काम होत नसेल तर 2 लवंग आणि 1 सुपारी तुमच्या बॅगेत तसेच पर्समध्ये ठेवा व तुम्ही जिथे महत्त्वाच्या कामासाठी जात आहात किंवा महत्त्वाचे काम करणार असाल त्यावेळी 2 लवंगांपैकी 1 लवंग तोंडात धरा व नंतर मंदिरात जी सुपारी आहे ती अर्पण करा. असे केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.